लडाखच्या थंड वाऱ्यात अचानक एक वादळ उठलं होतं। क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये अटक करण्यात आली आणि थेट राजस्थानातील जोधपूरला हलवण्यात आलं। का? सरकारचं म्हणणं आहे राज्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान वांगचुक यांनी उत्तेजक वक्तव्य करून हिंसा भडकवली। 15 दिवसांचा उपोषण, त्यानंतर तरुणांनी उचललेला झेंडा आणि मग पेटलेली आंदोलनाची आग, दंगली, दगडफेक, सरकारी कार्यालयांना लागलेली धग आणि या गदारोळानंतर वांगचुक यांना आरोपी ठरवलं गेलं। पण कथा इथेच संपत नाही। यात परकीय हात असल्याची गुप्तचर विभागाची थरारक माहिती बाहेर आली। लडाख पोलीस प्रमुख SD सिंग जयस्वाल यांनी सांगितलं की पाकिस्तानचा एक गुप्तहेर वांगचुक यांच्या संपर्कात होता आणि त्यांच्या हालचालींचे अहवाल पाकिस्तानला पोहोचत होता। हा दावा हलकासा नाही, हा संपूर्ण कथानक वळवणारा धक्का होता। आणखी धक्कादायक म्हणजे फक्त लडाखच नव्हे तर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि नगदी नौदलाशी संबंधित गुप्पितांमध्येही गुप्तहेर जाळं सापडते। 25 सप्टेंबरला राजस्थानमधून हनीफ खान नावाचा इसम अटकला। तो थेट ISIशी सोशल मीडियावर संपर्कात होता। त्याने ऑपरेशन सिंदूर दरम्यानही माहिती लीक केली असं गुप्तचरांचं म्हणणं होतं। त्याआधी मे महिन्यात उत्तर प्रदेशच्या रामपूर मधून शहजाद नावाचा इसम पकडला गेला आणि फेब्रुवारीत तर थेट भारतीय नौदलाच्या गुपितांची माहिती विकणाऱ्या 3 जणांना NIA ने अटक केली। जर विचार करा, एका बाजूला राज्याच्या मागणीसाठी उपोषण करणारा नेता, दुसऱ्या बाजूला परकीय गुप्तहेरांचं जाळं, दोन्ही घटना एकत्र आल्यावर भारताच्या सुरक्षा यंत्रणेला हादरा बसलाच। सोनम वांगचुक यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले। त्यांची पत्नी गीतांजली अंगमो अजूनही म्हणतायत, मला NSAच्या आदेशाची प्रतही मिळाली नाही, मी नवऱ्याशी बोललेलेही नाही। पण सरकार आणि तपास यंत्रणा मात्र ठाम आहेत। हे आंदोलन फक्त लोकांचा आवाज नव्हतं, यात परकीय हात मिसळला होता। आता संपूर्ण देश श्वास रोखून बघतोय, हा मामला नेमका कुठे पोहोचणार। लडाखच्या राज्यत्वाचा मागणीपासून थेट आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांच्या खेळापर्यंत पोहोचलेली ही गोष्ट अजून उलगडायची बाकीच आहे।